देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी पद्मशाली समाजासह संपूर्ण हिंदू समाजानं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, आठवले गट, महायुतीचे शहर मध्य विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा राहणार असून सर्वांनी त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनं उभं राहावं असं आवाहन हिंदुत्ववादी नेते अंबादास गोरंटला यांनी केलं। शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी अंबादास गोरंटला यांच्या निवासस्थानी भेट देऊन सविस्तर अशी चर्चा केली। यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव संदीप जाधव उपस्थित होते। अंबादास गोरंटला यावेळी म्हणाले की आगामी काळात हिंदुत्वाच्या रक्षणासाठी संपूर्ण सहकार्य आणि काम करण्याची ग्वाही देवेंद्र कोठे यांनी दिली आहे। त्यामुळे धर्माच्या रक्षणासाठी आणि शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्र कोठे यांना विजयी करणं आवश्यक आहे। त्यामुळे देवेंद्र कोठे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी माझे 100% योगदान राहील। पूर्ण ताकदीनं आपण देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी राहणार आहोत। सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील पद्मशाली समाजासह सर्व हिंदू बांधवांनी देवेंद्र कोठे यांना निवडून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावेत असं आवाहनही अंबादास गोरंटला यांनी याप्रसंगी केलं। आज माझ्या घरी सोलापूर शहर मधलेचे भावी आमदार माननीय श्री देवेंद्रदादा कोठे यांनी सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल मी त्यांचा प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो। आणि देव, देश, धर्मकार्यासाठी आपलं 100% योगदान राहील यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीने दादांच्या सोबत आहोत असं मी सर्व हिंदू समाजातील सर्व बांधवांना माझी एक विनंती आहे की ज्या ठिकाणी धर्म हा विषय येतो त्या ठिकाणी सर्व पक्ष, सर्व विचार, सर्व मतभेद बाजूला ठेवून आपण देव, देश आणि धर्म कार्यासाठीच या सर्व गोष्टीचा पाठिंबा म्हणजे मी जे काही केलो आजपर्यंत त्या सर्व गोष्टी आज दादासारखा एक उमेदवार आपलं संपूर्णपणे ताकदीने हिंदुत्वाची बाजू 100% घेईल असं त्यांनी ग्वाही दिल्यानंतर आपण संपूर्णपणे ताकदीशी हिंदू समाज म्हणून, पद्मशाली समाज म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊन दादांना भरघोस मतांनी विजयी करावं हीच शुभेच्छा मी दादांना देतो।